गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. आणि हे जे तुम्ही फोटो व्हिडिओ बघताय हे अशा एका प्रगत कॉलनीच्या आहेत, नांदेडमधल्या उदयनगर इथल्या. ओके, तर ह्या महिला दरवर्षीच त्यांच्या कॉलनीमध्ये सिंगल मदर्ससाठी हळदी कुंकू ठेवतात. आणि यावर्षी आमच्यापर्यंत त्यांचं हळदी कुंकू आलं. मला माझ्या ज्या काही फ्रेंड्स आम्ही तिथे जाऊन आम्ही हळदी कुंकू घेतलं. आम्ही त्या स्वतःला खूप लकी समजतो की अशाही महिला आहेत की ज्या खरंच आमचं दुःख मनातून समजून घेतात. आणि विशेष काय वाटलं माहिती आहे का, त्या दरवर्षीच करतात. असं काही नाही की त्यांनी आमचे व्हिडिओ किंवा आम्ही केलेलं कार्य बघितलं नाही. हा प्रोग्राम तर 15 जानेवारीलाच झालेला आहे. आमचा जरी प्रोग्राम नंतर झाला ना, 17 जानेवारीला झाला पुण्या इथे, त्याच्यानंतर बऱ्याचशा महिलांनी आम्हाला हळदी कुंकूला बोलवलं. पण त्यांनी आम्हाला आधीच बोलवलेलं. आणि काकूंनी मोठ्या असून वयाने सुद्धा मला म्हणे, तुझे आशीर्वाद नक्कीच घेईल, कारण की तू छोटी जरी असली तरी तू जे करते ते खूप महत्त्वाचं आहे. नेतृत्व करशील असं मला धन्यवाद. आणि तुझ्यासारखी सासू सगळ्यांना मिळो आणि असा सुनासकट सर्व सासवांचा प्रवास हे खूप गरजेचं आहे. म्हणजे सासूचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. आई तर करतेच, आई करते, प्रत्येक मुलीची आई सपोर्ट करते आमच्या ग्रुपमध्ये. प्रॉब्लेम येतो सासूचा, तर करायला पाहिजे. ठीक आहे, तुमच्याकडे येऊन मला खूप छान वाटलं. हा नांदेडचा उदयनगर एरिया आहे आणि तिथल्या ह्या सगळ्या काही सिंगल मदर आहेत, काही म्हणजे डबल मदर आहेत. ओके नाही, तर त्यांनी खास बोलवलेला हळदी कुंकाला आणि खूप आग्रह होता. सो मी आले आणि खूप छान वाटलं. मी स्पेशल व्हिडिओ म्हणजे खूप मोठा असं बोलेल मी, मला कॅमेऱ्यासमोर छान बोलता येते. तर तुमच्या ग्रुपबद्दल मी नक्कीच बोलेल यूट्यूबवर. आणि ह्या मुखेडकर काकू ना लेक्चरर होत्या ना, सायन्स कॉलेजला काकू लेक्चरर होत्या. आणि बोलेल मी, माहिती घेईल आणखीन त्यांच्याबद्दल आणि छान सांगेल. ओके. मुखेडकर बाजूला ज्या उभ्या होत्या आमच्या, ज्या मला बोलल्या की तू खरंच हे लढा पूर्ण पुढे नेशील म्हणून, त्या पण आमच्या कुलकर्णी काकू. त्या पण रिटायर लेक्चरर आहेत. त्या पण म्हणजे कसं असतं माहिती आहे का, एखाद्या प्रगत विचाराच्या व्यक्तीला जर सगळ्यांची साथ भेटली तर हा समाज बदलायला वेळ नाही लागणार. आमच्यासारख्या महिलांना मान द्यायला खूप मोठं मन लागतं. हे जे म्हणतात ते काही खोटं नाही. कार्य म्हणजे त्याचं कार्य असं नाहीये की त्या काही फिलिंग्स आहेत की ज्या म्हणजे जेव्हा माझे पती गेले त्याच्यानंतर जेव्हा मला काय वाटलं ते दुःख काय असतं ते शेअर केलं आम्ही एकमेकीला. ऑनलाईन आमचा ग्रुप आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात, जवळपास 140 जणी आहोत. आणि तिथं मी जाते पुण्याला, तिथं आमचं पूर्ण ऑल महाराष्ट्र पूर्ण सिंगल मदत येणार आहे. तिथे पूर्ण अरेंजमेंट झालेली आहे, पुण्याचं जे आहे ग्रुप त्यांनी मॅनेजमेंट केलेली आहे. आणि मी म्हणते की म्हणजे आमचा जे ग्रुप आहे तो आता ऑनलाईन बनलेला आहे. कोणी इंस्टाग्राममध्ये, कोणी यूट्यूब आहे. जसं की माझं यूट्यूब आहे, तर माझे मोटिवेशनल व्हिडिओज भरपूर आहेत. ते बघून सिंगलमध्ये खूप मोटिवेट झाल्या आणि तो ग्रुप बनला, खूप मोठा झाला. आणि आज सकाळपासून अशा गप्पा होतात त्याच्यावर, एकदम रडते, एकदम हसते, एकदम काहीतरी सांगते, असं होत राहतं. आणि एकमेकींना आम्ही मोटिवेट करून जगतो. मेन पर्पज आहे की जगणं हे लेकरांसाठी आहे सगळ्यात महत्त्वाचं. आमच्या ग्रुपमध्ये तर एवढं लहान लहान आहेत की 24, 25, 26, 28, 30च्या आधीचे, आमच्या 40च्या आतमध्ये 40च्या वरती 5 ते 6 जण घेतल्या की मोटिवेट करतात आम्हाला आणखी. तर ग्रुप म्हणण्यापेक्षा एक फॅमिली झालो आम्ही. आणि काय म्हणता येईल त्याला, आम्ही 2024पासून हळदी कुंकू करतो. माझ्या मिस्टरांचा 2022ला ॲक्सिडेंट झाला डिसेंबरमध्ये. आणि मग 23 तर नेक्स्ट म्हणजे डिसेंबरमध्ये आणि नेक्स्ट पहिला सण जो तो आला माझा संक्रांतीचा, तर ते गाडी होता. आणि मग 2024मध्ये म्हणजे 2023च्या मिडलमध्ये मी सिंगल मदर ग्रुपमध्ये जॉईन झाले. नगरची एक सिंगल मदर आहे आमची, जिचं यूट्यूब चॅनल आहे आणि ते खूप जास्त व्हायरल आहे, सुप्रिया नरवाडे म्हणून. म्हणजे तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही सर्च करा. तिचे व्हिडिओ बघून मी तिला कमेंट करून मग आम्ही आमची ओळख झाली. मग मी जेव्हा ग्रुपमध्ये जॉईन झाले तेव्हा आम्ही 16वी मेंबर होतो 2023 जुलै. मग नंतर मग माझे पण व्हिडिओ बघून बऱ्याचशा जॉईन झाल्या. तर आज या घडीला आमच्या ग्रुपमध्ये 140 जण, म्हणजे 1.5 वर्षामध्ये एवढ्या जणांचं जे दुःख आहे. म्हणजे आज आमच्या मुली असं स्ट्रॉंग जगत आहेत की जे सिंगल मदर आम्ही म्हणतो ना, सिंगल स्ट्रॉंग मदर आमच्या ग्रुपचं नावच आहे. त्या असं जगतात की तुम्हाला त्यांच्याकडे बघून तुम्ही मोटिवेट व्हाल की अरे बापरे, हिला काही सपोर्ट नाही ना, की माहेरचं सपोर्ट ना, सासरचं सपोर्ट, नवराचं नाहीच आहे, तिला कोणाचाच सपोर्ट. पण त्या कंडिशनमध्ये एवढं छान आणि स्ट्रॉंग जगतात. जवळपास 80% जॉब करतात. काही जणी शेतामध्ये जाते. मेघा म्हणून आहे मंगळवेढ्याची आमची, ती शेतात राहते. रात्री 12ला पाणी आलं तर ती शेतात 12ला जाते.
अशा प्रगत विचारांच्या महिला असतील तर समाज लवकरच बदलणार आहे. खूप खूप धन्यवाद उदयनगरच्या ग्रुपचं. आणि या दोघी सोनाली आणि स्वाती आमच्या सिंगल मदर ग्रुपमधल्या मेंबर्स आहेत आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा. खूप खूप